दुसऱ्याला ज्ञानी समजतोच असं नाही, तो त्याच्या चुका काढतो. आणि जो दाद देत असेल त्या ज्ञानाला तो खरा ज्ञानी असतो. एक गायक आम्ही पाहतो, कित्येक चांगली अशी मुलं गायक पाहतो की जे दुसरा गाताना त्याला दाद देतात आणि मग आम्हाला वाटतं की अरे हा खरा उंचीचा गायक. एक जण वाजवतोय दुसरा त्याला टाळी धरतोय, तो वाजवत असताना चक्रकार वाजवताना समोरचा वादक टाळी धरतो, त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की हा खरा वादक आहे, खराचा आहे, की हा दुसऱ्याला दाद देतोय. नाही तर काय झालं की एका भक्ताकडे दोन साधू गेले आणि एक जण हातपाय धुवायला गेले, तोपर्यंत असा भक्तानं विचारलं की महाराज हे कोण? त्यांच्याविषयी काय बोलतात? म्हणे बैल आहे म्हणे, तो बैल. साधूला बैल. मग ते आले, हातपाय धुवून हे गेले. तुम्ही महाराज मला तुमचाही परिचय नाही, पण हे तुमच्या सोबत कोणी यांचं काय घेऊन बसलात? म्हणजे गाढव आहेत म्हणे. त्यानं काय केलं, चहा पाणी आणि नाश्ता देण्याऐवजी चाऱ्याची एक पिंडी आणि दोघांच्याही पुढे ठेवली. ते दोघं विचारायला लागले, अहो हे काय, हा कोणता पाहुणचार? म्हणजे तुम्ही जो एकमेकाचा परिचय दिला त्याच्यावरून हाच पाहुणचार तुम्हाला योग्य.